हो चालेल. सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया ठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी। नमस्कार मंडळी. आपण अजूनही 13व्या अध्यायात आहे. बराच मोठा अध्याय आहे तो. आणि मागच्या वेळेचा गोश्वारा कोण वाचतंय आज? प्रतिभा कोणाचं आहे आज गोश्वारा? गोश्वाराचे क्रांती क्रांती आली का? नाही मला आली. वाटतं क्रांती ना. हो, क्रांती नाही आलेली. क्रांती अजून आली नाहीये. नाही ना. असू द्या, आपण सुरू करूया. पण ती सुरू आली की करूया, ती शेवटी. येईल बहुतेक, कारण काही बोलली नाहीये नाही येणार नाही आहे असं. म्हणाली नाही. हा, एनिवे आपण मला वाटतं नीता वाचणार आहे पहिल्यांदा. हो, पहिलं ती म्हणणार आहे ना, तर वाचू दे. हा, नीता वाचते. तरी आपण सुरू करूया. नीता इज देअर ना. हो, रंगाने हो. आणि नीता वाचणार आहे 5-5. 554. हो, राईट. माझा अनम्यूटच होत नव्हतं किती वेळ. हा, नाही आता ऐकू झालंय. येतंय ना? आता झालंय. हो हो, आता येत. येत ऐकू येत आहे. 554 ना. हो, 5-5 पासून वाचायचं. म्हणजे 553 जिथे संपलाय ना तिथपासून वाचायचंय आणि त्याचप्रमाणे. आणि त्याचप्रमाणे शरीराला म्हातारपण येण्याच्या अगोदरच ऐन उमेदीत असतानाच जो पुढे येणाऱ्या म्हातारपणाबद्दल विचार करतो तो म्हणतो, पहा, आजच्या वेळी भर तारुण्यात ही जी शरीरात पुष्टी आहे ती उद्या वाळलेल्या काचरीसारखी होईल. दैवहीनाने केलेले सर्व उद्योग जसे आतबट्ट्याचे असतात तसे हातपायांचे सर्व सामर्थ्यास ओहोटी लागून ते थकतील. आज तारुण्यात असलेल्या सर्व शक्तीची परिस्थिती प्रधान नसलेल्या राज्यासारखी दुबळी होणार आहे. फुलांच्या सुवासाच्या भोगाकरिता ज्या नाकाचे प्रेम गुंतलेले असते
ते नाक उंटाचा गुडघा जसा असतो तसे विद्रूप व वास घेण्यास असमर्थ असे होईल. ओढाळ गुरांच्या खुरानी जशी गुरे बसण्याच्या जागेची दुर्दशा झालेली असते, त्याप्रमाणे माझ्या मस्तकाची अवस्था होईल. कमळाच्या पाकळीशी अम, स्पर्धेने भांडणारे जे हे डोळे, ते म्हातारपणात जशी पिकलेली पडवळे असतात तसे होतील. किंवा अगं हे म्हातारपणाचं वर्णन इतकं म्हणजे आमच्यासारख्या लोकांना खूप भीतीच वाटते त्याची. भिवयांची पडदे झाडाच्या जुन्या सालीप्रमाणे खाली लोंबतील व अश्रूंच्या पाण्याने ऊर कुजेल. ज्याप्रमाणे बाभळीचे खोड सरळ गिरबिडून टाकतात, त्याप्रमाणे तोंड थुंकीच्या पिचकारीने गिरबिडून जाईल. स्वयंपाकाच्या चुलीपुढे खाचेत अगर चरात पाणी वगैरे साचून जसे दुर्गंधीयुक्त बुडबुडे उसळतात, त्याप्रमाणे नाकात शेंबडाचे दुर्गंधीयुक्त बुडबुडे येतील. ज्या मुखाचे ओठ मी विड्याने हल्ली तारुणावस्थेत रंगवितो व ज्यातील दात हसताना दाखवितो व जुन्या मुखाने चांगले सुंदर बोलतो, त्याच तोंडाला उद्या म्हातारपणी कफाचा लोंढा येईल आणि या दाढा दातासकट उखडून जातील. शेतकीचा घंटा जमा कर्जाने ग्रस्त झाला धन- असता. धंदा धंदा येतो. धंदा 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 थांबा, कुठे गेलं? खाली अगदी आहे. दातासकट, हा ते त्याच्या खालची ओळ आहे. ते दिसत नाहीये ती ओळ मला. ओके, आता दिसेल. त्यांनी ते शेतकीचा धंदा जसा कर्जाने ग्रस्त झाला असता ऊर्जित दशेला येत नाही, अथवा झडीच्या पावसाने जशी एकदा गुरे बसली म्हणजे ती उठत नाहीत, त्याप्रमाणे म्हातारपणी काही केल्याने जीभ उठणार नाही. माळ जमिनीतील वाळलेली कुसळे जशी वाऱ्याने उडून जातात, त्याप्रमाणे मुखाच्या ठिकाणी दाढीचा दुर्दशा होते. आषाढ महिन्यातील पावसाच्या झडीने जशी पर्वताची शिखरे पाझरतात, त्याप्रमाणे दातांच्या खिंडीतून लाळेचे पूर वाहतील. माझं ते पहिली लाईन थोडं खाली करायला. वाणीला नीट बोलण्याचे सामर्थ्य राहणार नाही. कानांची कलगडे, कवाडे म्हणजे कवाडे बंद होतील व हे पुष्ट असलेले शरीर म्हाताऱ्या माकडासारखे बैडौल होईल. गवताचे बुजगावणे जसे वाऱ्याने हलते, त्याप्रमाणे पुढे म्हातारपणी सर्वांगास कापरे भरेल. पायात पाय अडकतील, हात वाकडे पडतील व हल्लीचा सुंदरपणा त्यावेळी सोंगासारखा नाचविला जाईल. मूळ मंत्रांची द्वारे फुटक्या मळमूत्र म्हणजे खालचे कळलं. मळमूत्रांची द्वारे फुटक्या भांड्यासारखी होतील व इतर लोक माझ्या मरणाविषयी नवस करतील. अशी माझी अवस्था पाहून सर्व लोक माझ्यावर थुंकतील. मला लवकर मरण येणार नाही आणि सोयऱ्या धायऱ्या लोकांना माझा कंटाळा येईल. बायका मला पिशाच म्हणतील व मुले मला भिवून मूर्छित होतील. फार काय सांगावे, मी सर्वांच्या किळसेला पात्र होईन. शेजारच्या घरात निजलेल्या माणसांना माझ्या खोकल्याचा ढासेने होणाऱ्या जागरणामुळे हा म्हातारा पुष्कळांना शिणविल असे ते म्हणतील. असा पुढे येणाऱ्या म्हातारपणाचा इशारा जो आपल्या ठिकाणी तरुणपणी विचाराने पाहतो, मग जो त्याविषयी मनात विटतो, तो मनात म्हणतो, उद्या ही वृद्धावस्था येईल आणि सध्याची तरुणावस्था विषयभोगात निघून जाईल. आपले हित साधण्यास काय उरणार आहे? म्हणून बहिरेपणा आला नाही तोपर्यंत सर्व ऐकण्यास योग्य असेल ते सर्व ऐकून घेतो. पांगळे झालो नाही तोपर्यंत आपणास जेथे देवस्थाने, तीर्थे वगैरे ठिकाणी जायचे असेल तेथे जातो.
नाही, हे खूप जोपर्यंत महत्वाचं आहे. एक मिनिट थांबू दे. हा जो विचार आहे ना, की जिथे आपल्याला जायचं आहे तिथे आपण चांगले हातपाय असताना जावं. म्हणजे आता सांगते की मला असं वाटतं की आपल्याला जिथे जिथे जायचं होतं, कुठे आपल्याला हायकिंगला जायचं असेल, काय करायचं असेल, सगळं तुम्ही सगळ्यांनी आधीच करून घ्यायला पाहिजे, असं मला वाटतं. हं. ते अगदी खरं सांगितलंय त्यांनी. हं. हो, असं आपण असाच विचार करतो. अं, पुढे. अ, हं. जे देवस्थाने, पाहिजे. हं. तीर्थे वगैरे ठिकाणी जायचं असेल तेथे जातो. हं, हं. जोपर्यंत दृष्टीचे सामर्थ्य टिकून हं, हं. राहिले आहे, तोपर्यंत जितके पाहावयाचे तितके पाहून घेतो आणि वाचा बंद होण्यापूर्वी सुभाषिते पाठ करून ठेवतो. हात लुळे होतील ही पुढील गोष्ट त्याला थोडीशी कळते आणि म्हणून तो हाताने दान दी दानादी सर्व हं. सत्कृत्ये करून टाकतो. अशी अवस्था पुढे येईल त्यावेळी मन वेडे होईल तेव्हा त्याच्या आधीच तो शुद्ध हं. आत्मज्ञानाचा विचार करून ठेवतो. हं, हं. जसे चोर उद्या द्रव्यावर तुटून पडतील म्हणून आजच आपली संपत्ती आपल्यापासून दूर करावी अथवा दिवा गेला नाही तोच झाकपाक करून ठेवावी. त्याप्रमाणे म्हातारपण यावे आणि मग जे व्यर्थ जावे ते आत्ताच तारुण्यातच त्याने सर्व हातावेगळे करून टाकले. आता जिकडे-तिकडे किल्लेच किल्ले आहेत. अशा ठिकाणी पक्षी आपल्या घरट्यांकडे परत फिरण्याच्या वेळी एक ऐन संध्याकाळी जर एखादा प्रवासी प्रवास करीत आला व त्यावेळी त्याने पुढे जाण्याचे टाकून जर किल्ल्यात प्रवेश केला, तर तो नागवला जाईल काय? तसे म्हातारपण येईल व जन्माला आले पण व्यर्थ जाईल. कारण 100 वर्षे आयुष्य आहे, तेव्हा भर ज्वानीत मजा करू व पुढे परमार्थ करू असे म्हणणारा तो तरी शतायू आहे की नाही हे कोणास ठाऊक. तिळाचे झाड एकदा झाडून त्यातील सगळे तीळ निघाल्यावर पुन्हा जर ती कोळे झाडली, तर त्या कोळ्यांच्या बोंडातून जसे तीळ निघत नाहीत, तसेच अग्नी जरी असला, पण तो एकदा राखोंडी झाला, मग तो कोणत्याही पदार्थात जाळू शकेल काय? त्याप्रमाणे तारुण्यात शक्ती व बुद्धी विषय सेवनात खर्च झाल्यावर म्हातारपणात शरीर काय करील? असे वृद्धावस्थेत होणाऱ्या दुर्दशेचे त्याला तारुण्यावस्थेत स्मरण असल्यामुळे जो वृद्धावस्थेने ग्रासला जात नाही, त्याच्या ठिकाणी ज्ञान आहे असे समजावे. हं. त्याचप्रमाणे अ, नाना प्रकारचे रोग पुढे अंगावर आदळतील, तेव्हा ते रोग येण्याच्या आधीच तो आरोग्याचा उपयोग करून घेतो. सापाच्या तोंडात एकदा पडलेला पदार्थ प्राप्त झाला असता, शहाणा मनुष्य जसा तो पदार्थ टाकून देतो, त्याप्रमाणे ज्या स्नेहाच्या योगाने वियोग व दुःखे, विपत्ती व शोक ही पोसली जातात, तो स्नेह टाकून जो समाधान वृत्ती ठेवून उदास होऊन राहतो आणि ज्याच्या इंद्रियांच्या द्वाराने निषिद्ध आचरणे आपला चंचू प्रवेश करतील, त्या त्या कर्म करणाऱ्या इंद्रियरूपी बिळात निग्रहाचे धोंडे ठोकून तो ते प्रवेशाचे मार्गच बंद करतो. अशा 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 सामग्रीने ज्याचा वागण्याचा प्रकार असतो, तोच तो अर्जुना ज्ञानरूपी ऐश्वर्याचा मालक आहे, असे समज. आता आणखीही एक ज्ञानाचे लोकोत्तर लक्षण सांगतो. अर्जुना ऐक. व्यवस्थित. हं. अरे मला वाटलं व्यवस्थित. हां, बरोबर. बरोबर. हं. आणि तयाची परी जरा न टेंकता शरीरा तारुण्याची या भरा माझी देखे म्हणे आजींचा अवसरी पुष्टी जे शरीरी ते पाहे होईल काचरी वाळली जैसी निदैवांचे व्यवसाय
तैसे ठाकती हात पाय. आमंत्रिया राज्याची परी आहे बळायया. फुलांची या भोगा लागी प्रेम टांगा. ते करे याचा गुडगा तैसे होईल. ओढाळांची खुरी आखुर आते बुरी. ते दशा माझा शरी पावेल गा. पद्मदळेसी इसाळे भांडताती जे हे डोळे. ते होती पडवळे पिकली जैसी. भवईंची पडळे वोमथती सिन साळे. उरू कुही जेल जळे आसू वांचेनी. जैसे बाभुळीचे खोड गिरबडूनी जाती सरड. तैसे पिचडी तोंड सरकटी जेल. रांधवणी बोली पुढे परे उन्मादती खात वडे. तैसेची ये ना काडे बिडबिडती. तांबुले ओठ राऊ हासता दात दाऊ. सनागर मिरवू बोल जेणे. तयाची पाहे या तोंडा येईल जळंबटाचा लोंढा. या उमळती दाढा दातासिही. कुळवाडी रिणे ताटली का वाकडिया ढोरे बैसली. तैसी नुठील काही केली जिभची हे. कुसळे कुसळे कोरडी. हा कोरडी वारेनी जाती बरडी. तैसी आपत्य तोंडी दाढी येसी. आषाढी चेनी जळे जैसी झिरपती शैलांची मवळे. तैसे खाडी हुनी लाळे पडती पूर. वाचेसी अपवाडू कानी घडू. पिंड गुरुवा माकडू होईल हा. तृणाचे बुजवणे आंधळे वारे गुणे. तैसे येईल कापणे सर्वांगासी. पाया पडती वेंगडी हात वळती मुरकुंडी. बरवेपणा बागडी नाच विजैल. मूत्रद्वारे होऊनी ठाकती खोकरे. नवसिये होती इतरे माझी निधनी. देखोनी थुकील जगू मरणाचा पडैल पांगू. सोयरिया उबगू येईल माझा. स्त्रिया म्हणती विवसी बाळे जाती मूर्छी. किंबहुना चिळसी पात्र होईन. उभळीचा उजगरा सेजेया जाईलिया घरा. शिणविल म्हणती म्हातारा बहुतांते हा. ऐसी वार्धक्याची सुचणी वार्धक्याची सुचणी आपणी या तरुणपणी. देखे मग मनी विटे जोगा. म्हणे पाहे हे येईल आणि आतांचे भोगिता जाईल. मग काय उरेल हिता लागी. म्हणोनी नाईकणे पावे तंव आई कोणी घाली आगवे. पंगू न होता जावे तेथ जाय. दिठी जव जाय तव पाहावे ते तुले पाहे. मुक्तत्वा आधी वाचावाहे सुभाषिते. हात होती खुळे हे पुढील मोटके कळे. आणि करुनी घाली सकळे दान दिंके. तेव्हा ऐसी दशा येईल पुढे ते मन होईल वेडे. तव चिंतुनी ठेवी चोखडे आत्मज्ञान. जैसे चोर पाहे झोंबती तव आजीची रुसीजे संपत्ती. का झाका झाकी वाती न वचता कीजे. तैसे वार्धक्य यावे मग जे वाया जावे. ते आतांची आघवे सवते केले. आता मोडूनी ठेली दुर्गे का वळीत धरिले खगे. तेथ उपेक्षुनी जो रिगे तो नागवला की. तैसे वृद्धाप्य होय आलेपणे वाया जाये. जे तो शतवृद्ध आहे नेणो कैचा. झाडिली कोळे झाडी तयान फळे जेवी बोडी.
जाहला अग्नी तरी राखोंडी जाळील काई. म्हणून वृद्धाप्याचे नी आठवे, वृद्धाप्या जो नागवे. तयाची ठाई जाणावे ज्ञान आहे, तैसेची नाना रोग पडिघाती पुढा अंग. तव आरोग्याचे उपेग करून घाली, सापांची तोंडी पडिली जे उंडी. ते लावून सांडी प्रबुद्धू जैसा. तैसा वियोग जेणे दुःखे, विपत्ती शोके पोखे. ते स्नेह सांडूनी सुखे, उदासू होय. आणि जेणे जेणेकडे दोष सुतील तोंडे. तया कर्म रंध्रा गुंडे, नियमाचे दाटी. ऐसे ऐसिया आई ती, जयाची परी असती. तोची तो ज्ञान संपत्ती, गोसावी गा. आता आणि काही एक लक्षण अलौकिक, सांगेन ऐक धनंजया. छान. आता पुढच्या मंत्राच्या आधी आपण मला वाटतं ही आली आहे, क्रांती आली आहे. तुझा गोश्वारा वाचायचा ना क्रांती? म्यूट वरच. क्रांती तू म्यूट वर आहे. हा, चालू करू का? हो चालेल. समुद्राकाठी बसलं असता हा अथांग समुद्र बघताना विचार आला की हा समुद्र काय विचार करत असेल की या लाटा निर्माण होतात, हे मासे तरंगतात, जपतात, माझ्यामुळे ढग निर्माण होतात आणि मी पाऊस पाडू शकतो. पण मनुष्याचा विचार केला तर कर्माचा अभिमान जबरदस्त असतो. स्वकर्तृत्व आणि मग त्यामुळे मिळालेले क्षणभंगूर फळ सहज सोडून देणे जमत नाही. एवढ्या मोठ्या समुद्राकाठी आपला जीव अगदी एका वाळूच्या कणासारखा वाटतो आणि मग आपण मी केलं, मी मिळवलं हा विचारच बाजूला पडतो. हळूहळू समुद्रात पाण्याकडे पावलं टाकताना आपली मूर्ती, आपली उंची सगळं छोटं वाटू लागतं आणि आयुष्याच्या शेवटी आपण या अथांग समुद्रात विलीन होणार आणि वाळूसारखा एक कण असणार असा विचार मनात आला की आपलं सगळं स्वत्व गळून पडतं. जसं समुद्राला लाटावर येतात आणि तशाच पुन्हा त्या पटकन विलीन होतात. कर्म करावं ते समुद्राच्या विशाल रूपासारखं आणि कर्मत्याग करावा जशा उसळणाऱ्या लाटा अगदी वरपर्यंत उंच आपलं कर्तृत्व दाखवून पुन्हा समुद्रात विलीन होतात. कर्तृत्व उराशी न कवताळता ते ईश्वरचरणी अर्पण करायचं हा कर्मफल त्याग मला खूप भावला. आता मागच्या वाचनामध्ये आपण कापराचे आणि सूर्याचे उदाहरण बघितले, जे आतून बाहेरून समान असतात. त्याचप्रमाणे आपलं मन म्हणजे अंतःकरण आणि आपलं शरीर शुचित्व करणे महत्वाचं आहे. यासाठी ध्यान व कर्म म्हणजे बाहेरचा भाग कर्माने धुवून काढला आणि आतला ध्यानाने स्वच्छ केला की मग स्फटिकासारखे स्वच्छ रूप दिसते. गाडी फक्त बाहेरून स्वच्छ असून आत पसारा असेल तर काय उपयोग? मातीच्या फळाला रंग लावला तरी ते खरं फळ होत नाही. अंतःकरणातली चांगली मनोवृत्ती असेल तर ते लगेच बाहेर जाणवतं. त्या व्यक्तींना खोटं खोटं रंगरूप लावायची जरूर भासत नाही. वरवर उसने नाटकी भाव लगेच चेहऱ्यावर कळून येतात. आता अलिप्त म्हणजे काय ते पाहूया. एकाच वाटेने व एका रस्त्याने एक चांगल्या किंवा एक वाईट विचारांची व्यक्ती गेली तरी त्या रस्त्याला दोन्ही सारखंच. त्याचप्रमाणे आपलं मन असावं. विषय वासनेपासून अलिप्त राहून व्यवहारात वागणे म्हणजे जसं आईने मुलाला दिलेल्या आलिंगनात वासनेचा शिरकाव नसतो. चांगल्या भावना, चांगले शुचित्व कुठल्याही मनोविकाराने लिप्त होत नाही. स्थिरता बिघडत नाही. मन विचलित होत नाही. जसा ध्रुव तारा इतर ग्रहांच्या चलनामुळे विचलित होत नाही. वावटळीच्या येण्याने जशी पृथ्वी हलत नाही, तसेच शुचित्व माणूस असेल, आत्मसंयम असेल तर निंदा व स्तुती
तारुण्य व वृद्धत्व, लोभ व माया याने मनोवृत्तीवर परिणाम होत नाही. त्याचे तेज कायम असते. चित्त स्थिरता ढळत नाही. तो अंतःकरणाला इंद्रियांच्या कह्यात जाऊ देत नाही. विषयप्राप्तीचे वैराग्य ज्याच्या ठिकाणी आलेले असते, समाधी लागेपर्यंत जो ध्यान करतो, चित्त व चैतन्य यांच्या समरसतेने मुखतेत रममाण होतो. अंतःकरण निग्रह जेथे आहे तेथे ज्ञानाचा विजय होतो. मग अगदी ब्रह्मानंदी टाळी हा प्रत्यय अनुभवास येतो. नेहमी कर्म करत असताना अहंकार नसतो. जसं झाड आपल्या आलेल्या फळांचा अहंकार करत नाही. आपण देहामध्ये आहोत अशी आठवण नसते. या स्थितीला निरहंकारता असं म्हणतात. एवढं. हो, झालं वाटतं. न कारण ते निरहंकारतावर अनहंकार. ध्यास होता ना. हा, अनहंकार. बरोबर. हम्म. छान छान वाचलंस आणि स्वतःच लिहिलंस त्याच्यात, ते पण छान वाटलं सुरुवातीचं. हा. समुद्राचं. व्हेरी गुड. चला आपण आता 9व्या श्लोकाकडे जाऊ. नववा श्लोक आणि प्रतिभा वाचणार आहे. असक्तिरन विश्वंगः पुत्रदार गृहादिषु नित्यं च समाश्रित तत्त्वनिष्ठोपतिष्ठु. एक मिनिट थांब इथे. तर समचित्त हे राहिलं होतं. म्हणजे 1 ते 18 आपल्याला गोष्टी सांगणार होत्या की ज्ञानी व्यक्तीच्या कुठल्या असतात. तर आधीच्या ह्याच्यात झाल्या मला वाटतं, आणि फक्त समचित्त असं राहिलं होतं. समचित्त म्हणजे सगळीकडे सारखाच विचार करणार. आपण ते पाहिलं होतं, शीतोष्ण सुख दुःखेषु तसा अथा मानापन पण मान पण अपान होय तसं आहे ना. तर ती जी वृत्ती आहे त्याला समचित्त म्हणतात. तर त्याचं आता त्यांनी 9व्या श्लोकात सांगितलंय. जाऊया पुढे. देहासंबंधी अनासक्ती, स्त्री, पुत्र, गृह इत्यादिकांविषयी अलौकिकता व इष्ट अथवा अनिष्ट प्रकार घडले असता चित्ताचे समत्व कधीही ढळू न देणे. हम्म. तर बिराडी बसविलेला वाटसरू जसा त्या बिराडाविषयी उदास असतो, तशा प्रकाराने जो स्वतःच्या शरीराविषयी उदास असतो, अथवा वाटेने जात असता मध्येच प्राप्त झालेल्या झाडाच्या सावलीवर ज्याप्रमाणे वाटसरूची आस्था नसते, त्याप्रमाणे ज्ञानी पुरुषाचे स्वतःच्या घरावर किंचितही ममत्व नसते. आपली सावली आपल्याबरोबर नेहमी असते, परंतु ती सावली आपल्याबरोबर आहे याची आपल्याला खबरही नसते. त्याप्रमाणे स्त्रीविषयी ज्याला आसक्ती नसते आणि त्याला जी मुले बाळे झालेली असतात, त्यांना तो खरोखर वस्तीला आलेल्या वाटसरूप्रमाणे मानतो, अथवा झाडाखाली बसलेल्या गुरासंबंधी झाड जसे उदास असते तसा तो ज्ञानी प्रजेसंबंधी उदास असतो. अर्जुना, वाटेने जात असता काही घडलेल्या गोष्टीविषयी एखादा ठेवलेला साक्षीदार ती गोष्ट पाहूनही त्याविषयी जसा अनासक्त असतो, तसा तो सर्व ऐश्वर्यात नांदत असूनही अनासक्त असल्याचे दिसते. फार काय सांगावे, राघू जसा पिंजऱ्यात असतो तसा जो वेदाज्ञेला घेऊन संसारात असतो. एरवी ज्याचे स्त्री पुत्र गृहादिकांवर प्रेम नसते, तो पुरुष ज्ञानाला आधार आहे असे समज. आणि महासागर जसे उन्हाळ्यात व नाही, थोडं वरती करता का? आणि महासागर जसे उन्हाळ्यात व पावसाळ्यात सारखेच भरलेले असतात, त्याप्रमाणे ज्याच्या ठिकाणी प्रिय अप्रिय गोष्टी सारख्या असतात, अथवा सकाळ दुपार व संध्याकाळ या 3 काळी सूर्य जसा 3 प्रकारचा होत नाही, त्याप्रमाणे सुखाचे अथवा दुःखाचे प्रसंग त्याच्या अंगावर येऊन आदळले तरी त्याचे अंतःकरण सुखी अथवा दुःखी असे वेगवेगळ्या अवस्थेने बदलले जात नाही. कोणत्याही ऋतूच्या येण्याजाण्याने आकाशात जसा काहीच फेरबदल होत नाही,
त्याप्रमाणे ज्याच्या ठिकाणी प्रिय अथवा अप्रिय वस्तूच्या हानीने अथवा लाभामुळे चित्ताच्या समतेला कमीपणा येत नाही. अर्जुना, त्याच्या ठिकाणी मूर्तिमंत ज्ञान आहे असे तू समज. तरी जो या देहावरी उदासू ऐसिया परी उखिता जैसा बिढारी बैसविला आहे. का झाडाची सावले वाटे जाता मिनली, घरावरी तेथुली आस्था नाही. सावली सरसीच असे, परी जसे हे नेणीचे जैसे, स्त्रियेचे तैसे लोलुप्य नाही. आणि प्रजाचे झाली, तिये वस्ती तीर आली, का गोरुवे बैसली रुखातही. जो संपत्ती माझी असता, ऐसा गमेस बांधुसुता, जैसा का वाटे जाता साक्षी ठेविला. किंबहुना पुसा पांजरिया माझी जैसा, वेदाज्ञेसी तैसा विहुनी असे. एरवी दारागृह पुत्री, नाही जया मैत्री, तो जाणपा धात्री ज्ञानसी का. आणि महासिंधू जैसे भीष्मवर्षी सरीसे, इष्टनिष्ठ तैसे जयाचा ठाई. का तिन्ही काळ होता वृधा नव्हे सविता, तैसा सुखदुःखी चित्ता भेदी नाही. जेथे नभाची ने पाडे, समत्वा उमणे न पडे, तेथची ज्ञान रोकडे बोलखती. नै छानन्य योगेन भक्तिरव्यभिचारिणी, विविक्त देश सेवित्व भरतिर्जन संसदी. आणि माझ्या ठिकाणी अनन्यपूर्ण अव्यभिचारिणी अशी भक्ती एकांत प्रदेशामध्ये राहणे व अर्थात जनांच्या समुदायामध्ये राहण्याची खंती. आणि माझ्याशिवाय दुसरे काहीच चांगले नाही असा ज्याच्या तिघांनी कायेने वाचेने व मनाने निश्चय केलेला आहे, ज्याचे शरीर वाचा व मन या तिघांनी वरील प्रमाणे प्रतिज्ञापूर्वक शपथ घेतली आहे आणि एक माझ्या वाचून आणखी कशाची इच्छा ते करीत नाहीत. फार काय सांगावे, ज्याचे अंतःकरण माझ्याशी अगदी जखडून राहिले आहे, त्याने आपले व आमचे एक अंथरूण केले आहे. माझ्या स्वरूपी अनुरक्ततेने तल्लीन होऊन गेला आहे. पतीकडे जाताना पतिव्रता स्त्रीला शरीराने व अंतःकरणाने जसा संकोच वाटत नाही, त्याप्रमाणे तो मला एकनिष्ठेने अनुसरला आहे. गंगेचे उदक समुद्रास मिळून जसे आणखी एकसारखे मिळतच असते, त्याप्रमाणे माझ्या स्वरूपी ऐक्य झाले असताही जे सर्व प्रकाराने माझे भजन करीत असतात. सूर्याच्या उदयाबरोबर प्रकट व्हावे आणि सूर्याच्या अस्ताबरोबर नाहीसे व्हावे, हा सूर्याशी असणारा प्रभेचा विकलेपणा अनन्यता प्रभेला जसा शोभतो. पाण्याच्या सपाटीवर मौजेने हालत असलेल्या पाण्यास लोकांच्या दृष्टीने लाटा असे म्हटले जाते, तथापि खरा विचार करून पाहिले तर ते पाणीच आहे. जो याप्रमाणे एकनिष्ठ असतो, म्हणजे जो माझ्याशी ऐक्य पाहूनही माझे भजन करतो, अर्जुना, तोच तो मूर्तिमंत ज्ञान होय. आणि तीर्थे, नदी व समुद्र यांचे पवित्र किनारे, तप करण्याच्या शुद्ध जागा आणि गुहा ह्या ठिकाणी ज्यास राहावयास आवडते, डोंगराच्या बगलेतील गुहांमध्ये व सरोवराच्या आसपास जो प्रेमाने राहतो आणि शहरात येत नाही, ज्याची एकांतावर फार प्रीती असते व ज्याला लोकांचा कंटाळा असतो, तो मनुष्य रूपाने ज्ञानाची केवळ मूर्तीच आहे असे समज. हे बुद्धिवान अर्जुना, ज्ञानाचा निश्चय होण्याकरता आणखी काही चिन्हे तुला पुढे सांगते. आणि मी वाचूनी काही आणिक गोमते नाही, ऐसा निश्चयेची तिही जयाचा केला. शरीर वाचा मानस इयादी कृतनिश्चयाचा कोश, एक मी वाचूनी वास न पाहती आनी. किंबहुना निकट निज, जयाचे राहले मजे, तेने आपण या आम्हा सेज एकी केली. रिगता वल्लभापुढे नाही अंगी जीवी साकडे, ती कांतेची ने पाडे एक सरला जो. मिळतची असे समुद्री गंगाजळ जैसे,
मी होऊनी मज तैसे सर्वस्वे भजती. सूर्यांचा होणा जेवी का सूर्या सगळ्याची जायजे, हे विकले पण साजे प्रभेसी जेवी. पै पाणियाची पै पै पाणियाची ये भूमिके, पाणी तळते कौतुके, ते लहरी म्हणती लौकिके, एरवी ते पाणी. जो अनन्य यापरी, मी जाहलाही मातेवरी, तोच तो मूर्तधारी ज्ञान पैदा. आणि तीर्थे ढवते तटे, तपोवने चोखटे, आवडती कपाटे वसवी जया. शैल कक्षांची कुहरे, जळाशय परिसरे, अधिष्ठी जो आदरे नगरा नये. बहु एकांतावरी प्रीती, जया जनपदावरी खंती, जाण मनुष्याकारे मूर्ती ज्ञानाची ते. आणि कही पुरती, चिन्हे का सुमती, ज्ञानाची ये निरती, लागी सांगो. पुढे मीच वाचायचं का दुसरं कोणी वाचणार? नाही, यांना वाचायचंय, पण मला मी वाटलं हा इथे नाही होत ना, मला वाटतं दुसरी फाईल हवी आहे का आपल्याला? नीता, तू काय म्हटली? 15 पर्यंत तिला वाचायचंय ना? नाही, आता मला वाटतं रविदादांचं आहे ना. हो का? हा हो, हा पण मला म्हणायचंय की तिला ओके, 14च आश्रम. म्हणायचं का? ओके. पुढचा आश्रम. 11वा मी वाचायचंय का नाही? नाही, आता यांना वाचायचंय, पण मला बर. वाटत नाही तिथेच सुरू होते का? हो. कारण की 10च लिहिलेलं होतं म्हणून विचार. नाही, नाही, 10 नवीन लिहिलंय, श्लोक आहे. पण ऍक्च्युली आता नवीन ओके. श्लोक चालू होतो. 11वा श्लोक चालू ओके. होतोय. ओके. ते चुकून झालंय थँक्यू. माझ्याकडून. हा मी माझी चूक झाली तिथे. या. इट्स ओके, ओके. मग 11वं यांना वाचायला लागेल. सुरू करू. रवी, हो. अध्यात्मज्ञान नित्यत्वम तत्वज्ञानार्थदर्शनम एतज्ज्ञानमिति प्रोक्तम ज्ञानम सदतोऽन्यथा. Mhm. अध्यात्मज्ञान नित्य आहे अशी बुद्धी असणे, तत्वज्ञानाचा अर्थ जे ज्ञेय ब्रह्म त्याचे दर्शन, त्या सर्वाला ज्ञान असे म्हणतात. याखेरीज ते सर्व अज्ञान होय. तर परमात्मा म्हणून जी एक वस्तू आहे ती ज्या ज्ञानामुळे अनुभवास येते व त्या अध्यात्म ज्ञाना वाचून इतर जी स्वर्ग व संसार या संबंधीची ज्ञाने आहेत ती अज्ञाने आहेत. असा जो मनाने निश्चय करतो, स्वर्गाला जाणे ही गोष्ट तो सोडून देतो पुढचं आणि पान घ्यायचंय संसारात का? काय? रोहिणीताई, तुम्ही करताय का हे? हा, दिसत नाही. पुढचं पान पाहिजे. मी ते याच्या येत नाहीये, त्याच्या खाली येत नाहीये हा, ते. काय म्हणते रवी? अच्छा. त्याच्याचसाठी फोन केला, आता जाऊ दे. हा, हो, येत नाहीये आता का? पुढची हे म्हणजे मग घ्यायची ना? पुढचा सॉरी पुढचा पार्ट चालू करू का? पार्ट 2 मध्ये हो असेल हो का? हो, राईट, तेच मी तुला म्हणणार होते. हा, पाठ मग हे बंद ओके, करते, पण चालेल. रवी दादा वाचू शकतायत तर वाचू द्या. हा, मी का माझ्याकडे पुस्तक आहे. हो. हा, हो, पण पण मी करते. बाकीच्यांना नाही दिसत ना. तुला नाही, मी जमेल करते ना. तेव्हा सुरू कर. ओके. हा. यांना वाचू दे, पण तू सुरू कर. रविदादा वाचतायत ना, पण हा. रविदादा मग तुम्ही वाचायला सुरू करा. तुम्ही वाचू सुरू करू शकता. का वाचायला तोपर्यंत मी? ती करते दुसरं पान. मी सुरू करू वाचायला? हो हो, राहू दे. ओके. तसं कळतंय म्हणजे अजून हा. अर्थ तरी कळतोय म्हणजे. ओके. हं. तर परमात्मा म्हणून जी एक वस्तू आहे अहं. ती ज्या ज्ञानामुळे अनुभवास येते, त्या अध्यात्म ज्ञाना वाचून इतर जी स्वर्ग व संसार या संबंधीची ज्ञाने आहेत ती अज्ञाने आहेत असा जो मनाने निश्चय करतो, स्वर्गाला जाणे ही गोष्ट तो सोडून देतो आणि संसारासंबंधी कानावर गोष्ट येऊ देत नाही व आत्मज्ञानाविषयी चांगली भावना ठेवून त्यात रममाण होतो. जसे एखाद्या प्रवाशाने जेथे वाट फुटत तेथे आल्यावर पुढे आडमार्ग कोणते आहेत त्याचा शोध करून मग सरळ राजमार्गाने निघावे, त्याप्रमाणे तो जेवढी ज्ञाने आहेत त्याचा नीट विचार करतो व आत्मज्ञानाशिवाय इतर सर्व ज्ञाने एकीकडे सारतो आणि नंतर मन व बुद्धी यास अध्यात्म ज्ञानाच्या मार्गाला लावतो.
तो म्हणतो की हे आत्मज्ञान हेच एक खरे आहे व इतर ज्ञाने ती भ्रांती होय. अशा निश्चयाला त्याची बुद्धी मेरूप्रमाणे आधार होते. त्याप्रमाणे ज्याच्या बुद्धीच्या निश्चय अध्यात्म ज्ञानाच्या द्वारात आकाशातील ध्रुवाच्या ताऱ्याप्रमाणे स्थिर राहिलेला असतो, त्याच्या ठिकाणी ज्ञान आहे या माझ्या बोलण्यात आडपडदा आहे असे जर अर्जुन तू म्हणशील तर तुला स्पष्ट सांगतो, तेव्हा ज्या पुरुषाचे मन ज्ञानाच्या ठिकाणी स्थिर झाले तेव्हाच तो पुरुष ते ज्ञान झाला. तरी ज्ञानाच्या ठिकाणी मनाची स्थिरता झाली असता जी स्थिती प्राप्त होते ती स्थिती ज्ञानाच्या ठिकाणी स्थिरता होत असण्याच्या वेळीच होते असे नाही. तरी पण ज्ञानाची व ज्ञानाच्या ठिकाणी मन स्थिर होण्यास प्रारंभ झालेल्या योग्यता सारखीच आहे. आणखीन शुद्ध आत्मज्ञान जे एक फल उत्पन्न करते ते फल म्हणजे ज्ञेय ब्रह्म होय. त्या थेट ज्ञेयापर्यंत ज्याची दृष्टी नीट जाऊन भेटते. वास्तविक ज्ञानाविषयी मनात समजूत पटली असूनही जर ज्ञानाने जाणण्याच्या वस्तूचा मनाला नीट बोध होत नसेल तर तो ज्ञानाचा लाभ झाला असला तरी देखील आमच्या मनास नीटसा पटत नाही. आंधळ्याने आपल्या हाती दिवा घेतला तरी त्याला काय उपयोग? त्याप्रमाणे आपल्या झालेले ज्ञान जर ज्ञेय दाखवू शकले नाही तर ते ज्ञेयाचे ज्ञान म्हणून जे जे काही ते हेच असा ज्याचा निश्चय असतो त्याचा तो असला निश्चय सर्व व्यर्थच जातो. तर ज्ञानाच्या प्रकाशाने परमात्म्याच्या ठिकाणी बुद्धीचा प्रवेश होत नसेल तर ती बुद्धीच आंधळी होऊन राहिली आहे असे म्हणाव्यास हरकत नाही. म्हणून ज्ञान जेवढे दाखवेल तेवढे सर्व ज्ञेय वस्तूच असते, परंतु ती ज्ञेय वस्तू पाहेल अशी बुद्धी शुद्ध पाहिजे. याकरिता निर्मळ ज्ञानाने दाखवलेले ज्ञेय जी पाहते अशा शुद्ध बुद्धीने जो संपन्न आहे, जेवढा ज्ञानाचा विकास आहे तेवढाच त्याच्या बुद्धीचा विकास झालेला आहे. तो ज्ञानाचे रूप आहे हे शब्दाने सांगायला नको. एवढेच काय, परंतु ज्याच्या बुद्धीत ज्ञानाचा प्रकाश पडल्याबरोबर ज्याची बुद्धी ब्रह्मस्वरूपाला जाऊन भेटते तो परब्रह्माला हातोहात जाऊन भेटतो. अर्जुना, तोच ज्ञान आहे असे म्हटले तर त्यात आश्चर्य ते काय आहे? सूर्याला सूर्य म्हणावायला पाहिजे काय? तेव्हा श्रोत्यांनी म्हटले, हे राहू दे, त्या पुरुषाचेच फार वर्णन करू नकोस. ग्रंथाच्या चाललेल्या विचारात मध्येच खोळंबा का करतोयस? आत्मज्ञानाचा विषय तू पुष्कळ विस्ताराने सांगितला, हाच आम्हाला तुझ्या वक्तृत्वाचा मोठा पाहुणचार झाला. आपल्या व्याख्यानातील विषयाचे प्रतिपादन करताना त्याचे पाल्हाळाने अतिशय रसभरीत वर्णन करावे, ही जी सामान्य कवीची कृती तिचा आश्रय जर केला असता तर तू श्रोत्यास मुद्दाम बोलावून आणून शत्रू केल्याचा दोष केला असतास. भोजन करण्यास पात्रावर बसायच्या वेळी जी आई स्वयंपाक घेऊन पळते तिच्या इतर आदर सत्काराचा काय उपयोग? इतर सर्व गोष्टीत चांगली, परंतु दूध काढायच्या वेळी जी कासे खाली बसू देत नाही तर अशी ती नुसती लाथरी गाय कोण पोशील? त्याचप्रमाणे ज्ञानात बुद्धिविस्तार न पावताना इतर कवी ज्ञाना वाचून इतर गोष्टींचे किती पाल्हाळ लावतात ते कळत नाही, परंतु त्यांची गोष्ट राहून दे. तू मात्र चांगले केलेस. ज्या ब्रह्मज्ञानाच्या थेंबाच्या हेतूने लोक योगाधिक कष्ट करतात व त्या ब्रह्मज्ञानाचे पोटभर आणि तुझ्यासारखे रसाळ व्याख्यान आम्हास मिळाल्यावर ते पुरे कसे वाटेल? अमृताची झड एकसारखी 7 दिवस लागेना का? तिचा कंटाळ यावायचा नाही. दुःखाचे दिवस जसे आपण मोजतो
व प्रत्येक दिवस जात नाही इतका मोठा वाटतो, तसे सुखाचे दिवस कोट्यावधी गेले तरी त्यांना कोणी मोजतो का? पूर्ण चंद्रासह रात्र एक युगभर न उजाडणारी अशी एकसारखी असली तरी चकोरांना ती उजाडावी असे वाटते काय? त्याप्रमाणे ज्ञानाचे व्याख्यान आणि अशा गोडपणाने ते व्याख्यान केलेले, आता ते व्याख्यान ऐकताना पुरे कोण म्हणेल? आणि भाग्यशाली पाहुणा आला व त्याला भाग्यशाली स्त्रीच वाढणारी असली तर त्या वेळेला स्वयंपाकाला संपवायचे माहीत नसते असे असते. तसा हा प्रसंग झाला. कारण की आम्हाला ज्ञानाची आवड आहे आणि तुलाही येथे ज्ञानाच्या ठिकाणी प्रीती आहे, म्हणून तुझ्या या ज्ञानाच्या निरूपणाला चौपट स्फूर्ती आली. तू ज्ञानामध्ये डोळस आहेस हे नाही म्हणता येत नाही. तर आता यानंतर तू आपल्या व्याख्यानातील बुद्धीचा चांगला विकास करून श्लोकातील पदांचे यथार्थ निरूपण कर. या संतांच्या, एक मिनिट, राईट. आय थिंक किती वाजता येते आज? हा, बरोबर आहे. 6:45 पर्यंत ओव्या वाचायच्या आहेत. ओव्या वाचायत ना आता? हा, तेच वाटलं मला. ओके, 11. तरी परमात्मा ऐसे जे एक वस्तू असे ते ज्या दिसे ज्ञानास्तव, ते ऐकू वाचुनी आने जिये भव स्वर्गार्दी ज्ञाने, ते अज्ञान ऐसे मने निश्चयो करी. स्वर्गा जाणे ही सांडी भवविषयी कान झाडी, ते आत्मज्ञानी बुडी सद्भावाची. भंगलिये वाटे शोधून या अव्हाटे, निधीजे जेवी नीटे राजपंथे. तैसे ज्ञान जाता करी आगवेची एकीकडे सारी, मग मन बुद्धी मोहरी आत्मज्ञानी. म्हणे एक हेची आथी येर जाणणे ते भ्रांती, ऐसी निकुरेसी मती मेरू होय. एवं निश्चयो जयाचा द्वारी अध्यात्म ज्ञानाचा, ध्रुव देवो गगनीचा तैसा राहिला. तयांचा ठाई ज्ञान या बोला म्हणसी व्यवधान, ते ज्ञानी बैसले मन तेव्हाची तेतो. तरी बैसलेपणे जे होय ते बैसताची बोले न होये, तरी ज्ञानातया आहे सरिसा पाडू. आणि तत्वज्ञान निर्मळ फळे जे एक फळे जे एक फळ, ते ज्ञेय ही वरी सरळ दिठी जया. एरवी बोधा आलेनी ज्ञाने, तरी ज्ञेय न दिसेची मने, तरी ज्ञान लाभूही न मने जाहला साता. आंधळेनी हाती दिवा घेऊनी काय करावा, तैसा ज्ञान निश्चयो आगवा वाया जाय. तर जरी ज्ञानाचे प्रकाशे परतत्वी दिठी न बैसे, जे स्फूर्तीची असे अंध होऊनी. म्हणून ज्ञान जेतुले दावी, तेतुली ही वस्तूची आगवी, ते देखे ऐसी व्हावी बुद्धी चोख. या लागी ज्ञाने निर्दोखे दाविले ज्ञेय देखे, तैसेनी उन्मेखे आतिला जो. जेवढी ज्ञानाची वृद्धी तेवढीच जयाची बुद्धी, तो ज्ञान हे शब्दी करणे न लगे. पै ज्ञानाची ये प्रभेसवे, जयाची मती ज्ञेयी पावे, तो हात धरणिया शिवे परतत्वाते. तोची ज्ञान हे बोलता विस्मो कवण पांडुसुता, काय सवित याते सविता म्हणावे ऐसे. तव श्रोता म्हणितले असो सांगतियाचा अतिसो, ग्रंथोक्ती येतेथ आडसो घालिसी का.
तुझा हाचे आम्हा थोरू, वक्तृत्वाचा पाहुणेरू, जे ज्ञान विशो फारू, निरोप केला. रसू होआवा अतिमातृ, हा घेतासी कवी मंत्रू, तरी अवंतुनि शत्रू, करीतोसी कागा. ठाई बैसतील तिये वेळे, जे रससोय घेऊनी पळे, तिथेच येरू ओढव मिळे, कोणा अर्था. आदवांची विषयी भादी, परी सांजवाणी टेको नेली, ते खुरतोडी नुसदी, पोशी कवण. तैसी ज्ञानी मतीने न फाके, येर जलपती नेणो केतुके, परी ते असो निके, केले तुआ. जया ज्ञानलेशोद्देशे, किजती योगादी सायासे, ते धणीचे आणि तुझिया ऐसे, निरूपण. अमृताची सातवा कुडी, लागो ना अनुघडी, सुखाचा दिसी कोडी, गणिजतू का. पूर्णचंद्रेसी राती, युग एक असो न पाहती, तरी काय पाहता आहाती, चकोरे ते. तैसे ज्ञानाचे बोलणे आणि येणे रसाळपणे आता पुरे कोण म्हणे, आकर्णिताम. आणि सभ्याग्यू पाहुणा ये, सुभगाची वाढती होये, तै सरो नेणे रस सोये, ऐसे आथी. तैसा जाहला प्रसंगू, जे ज्ञानी आम्हासी लागू, आणि तुझही अनुरागू, आथिव येथ. म्हणून यथा वाखाणा, पासीसे आली चौगुणा, ना म्हणून नये देखणा, होसी ज्ञानी. तेवढंच झालं ना? गुड, थँक्यू. थँक्स रोहिणी. या 11व्या श्लोकावरच्या मी थोड्या नोट्स काढल्या होत्या, पण मला वाटतं मी जे ओव्यांचे नंबर लिहिले आहेत ते थोडेसे वेगळे आहेत, तर मी पुढच्या वेळी सांगितले जे काय मी लिहिलंय ते. मुख्य म्हणजे त्यांनी काही तिथे जे लोक होते आणि त्यांना म्हणजे त्यांना असं वाटत होतं त्यांना जे कळलं तेच ज्ञान आहे, आणि ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हे ज्ञान नाही आहे. तर तो जो भाग आहे तो मी पुढच्या वेळी सांगेन, कारण मी जे ओव्यांचे नंबर लिहिले आहेत ते आणि आज आपण वाचलं ते मॅच होत नाही आहे, तर मग मी त्या एक्झॅक्टली ओव्याकडून मग सांगेन. ओके, जाऊया आपण पुढे. झालं ना निलिमा माझं? नाही, मी आता माधवी आहे ना. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषो नियामज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो देवांची लतो ते लाहो प्राणिजात. वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेट तू भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोय रे हो तू. किंबहुना सर्वसुखी पूर्ण होऊनी तिही लोकी, भजी जो आदिपुरुषी अखंडित. आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये, दृष्टादृष्ट विजये होवावेजी. येथ म्हणे श्री विश्वेश्वराओ, हा होईल दान पसाओ, येणे वरे ज्ञान दे
सुखिया झाला, सुखिया झाला, सुखिया झाला. ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्ति शान्ति शान्तिः.